नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईसाठी शासनानं 9 ऑक्टोबर 2025, 10 ऑक्टोबर 2025 आणि 13 ऑक्टोबर 2025 असे 3 GR काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याविषयीचा निर्णय घेतलेला आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरू झालेले आहेत। शासनानं घोषणा करताना सुमारे 32,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना मदत करू अशा प्रकारची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली। परंतु आज जर आपण शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये विचारलं की तुम्हाला खात्यावरती किती पैसे आलेत, किंवा अनेक शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत की आम्हाला 9,000 रुपये, 7,000 रुपये, 12,000 रुपये अशा प्रकारच्या तुटपुंज्या रकमा आमच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत। याची आम्ही सखोल चौकशी केली असता जो 9 ऑक्टोबरचा जो GR आहे शेतीच्या पिकाच्या नुकसानी संदर्भातला, त्या GR मध्ये जी तरतूद आहे, जे आकडे दिलेले आहेत की जिरायत शेतीला किती नुकसान भरपाई, हंगामी बागायत शेतीला किती नुकसान भरपाई आणि बहुवार्षिक म्हणजे फळ पिकांना किती नुकसान भरपाई, याची जर आकडेवारी बघितली तर ह्याचा कुठेही ताळमेळ लागताना दिसला नाही। म्हणून आम्ही याची चौकशी केली असता शासनानं जी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई द्यायला सुरू केलेली आहे ती देत असताना मागच्या काही महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला किंवा इतर शेती नुकसान झालं शेती पिकाचं, म्हणून शासनानं जी काही नुकसान भरपाई दिलेली होती GR काढून, ती रक्कम आत्ताच्या रकमेतून वजा करून शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देत आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। शासनानं एकतर सरसकट नुकसान भरपाई देतो अशा प्रकारचं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। प्रत्यक्षामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्यावेळेस माड्याला मुख्यमंत्री आले त्यांनी सुद्धा हेच आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट नुकसान भरपाई देऊ। त्यानंतर त्यांनी शब्दामध्ये बदल केला, आम्ही 3 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देऊ, आणि आत्ता 2 हेक्टरची NDRFची आणि 1 हेक्टरची राज्य शासनाची मिळून त्यांनी 3 हेक्टरचं जरी त्यांना मर्यादा घातलेली असली तरी सुद्धा शेतकऱ्यांना पूर्वीच्या 2 GR मध्ये जे रक्कम मिळालेली आहे ती रक्कम वजा करून आणि 3 हेक्टरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण 3 हेक्टरची न देता त्याच्यामध्ये तुमचं नुकसान किती टक्के झालेलं आहे, 33% किती झालेलं आहे जास्त, कुणाचं 60% त्यांनी धरलंय, कुणाचं 75% धरलंय। त्यामुळं ही आकडेवारी शेतकऱ्यांच्या रकमेची अतिशय कमी आहे आणि यामुळं अतिशय शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि याच्यामुळं कुठल्याही क्षणी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो। आज मी आदरणीय या देशाचे नेते पवार साहेब यांची बारामती इथे भेट घेतली आणि ही सगळी बाब त्यांच्या निदर्शनाला आणली आणि मग आम्ही त्यांना असं अवगत केलेलं आहे की शिना नदीला विशेषतः पूर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिना नदीचा महापूर हा कधी नव्हे तो एवढा मोठा होता आणि याच्या अगोदर कधीही पूर एवढा मोठा येत न आल्यामुळं शेतकऱ्यांना त्या पुराचे गांभीर्य कळालं नाही आणि मग त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्या विद्युत मोटारी आहेत, त्यांचे जे पाईपलाईन आहेत किंवा विद्युत मोटारीचे इतर जे साहित्य आहे, केबल असेल, स्टार्टर असेल, त्याची पेटी असेल किंवा शेतकऱ्यांचं इतर जे साहित्य आहे नदीच्या काठावर त्यांनी ठेवलेलं, ते सगळंच्या सगळं त्यांचं वाहून गेलं। जनावरंही वाहून गेली। जनावरांचं त्यांनी जे मृत जनावर झालेले आहेत त्यांची नुकसान भरपाई मेन्शन केलेली आहे, परंतु ही जी शेतकऱ्यांची विद्युत मोटारी आणि इतर त्यांचं जे साहित्य वाहून गेलं त्याचा कुठेही उल्लेख ह्या 3 GR मध्ये नाही। म्हणून मी पवार साहेबांना एवढंच अवगत केलं की आपण स्वतः या ठिकाणी या बाबीकडे लक्ष घालावं आणि केंद्र सरकारमध्ये जसं आपण पूर्वी डाळिंबासाठी, तेलगट रोगासाठी जसं अनुदान शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना वाचवण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न केला, तसंच हे जे संकट आहे हे अतिशय अभूतपूर्व असं संकट आहे। त्यामुळे शासनाला ह्याचं अजून तरी गांभीर्य कळालं नाही।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.